कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय अभ्यास चाललाय का? नाही मा, बापूंच्या प्रश्नांची मी सगळे उत्तर दिले की बापू मला काहीतरी दाखवणार आहेत। काय दाखवणार आहेत बापू? बापू अगं त्याला पिक्चर बघायचा आहे। हो मा। अरे अमोल, पण तो शहनशाह वेगळा होता। बाबा घेतो मामा। हो पण तू गाणं बघितलंयस ना, मग आता काय परत परत? मा गाण्याची सारखा ड्रेस पाहिजे। अरे पण आता कुठं आणायचा तो ड्रेस? मामा तू जगातला सगळ्यात बेस्ट मामास ना, मग तू आणून देणार। लाडीगुडी बर, आता बेस्ट मामा आहे म्हणल्यावर आणायलाच लागते की। म्हणजे तू देणार का जे बाबा? मग विषय का, करू की आपण काय तर। बरं अमोल, आता समर कॅम्प संपलाय, त्यामुळे बाहेर खेळायचं नाही खूप, आणि सगळ्यात महत्वाचं बापूंना आणि मोमाला अजिबात त्रास द्यायचा नाही। हो मा, मी बापूंना कसला त्रास देत नाही। मोमा तर स्वतःच त्रास करून घेते, ऐका नाही बापू? गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग। अहो मी निघतच होते आता। ठीक आहे मॅडम, पण मी एका वेगळ्याच कामासाठी आलो होतो। ते बर अमोलराव, चला आपण आता एक शहनशाहची वस्तू बनवूया, चालतंय का? शहनशाह, चल मामा। काय झालं? मॅडम, अर्जुन सरांच्या वडिलांना विनायकरावांना अटॅक आला। काय? काल मी पोलीस स्टेशनला ड्रग्सच्या कारवाईबद्दल सांगायला गेलो होतो, तर तेव्हा मला चिंचुकीने सांगितलं की विनायकराव सिरियस आहेत। आप्या, चल आपण बघायला जाऊ। हो चल चल। मी ऑफिसला तिकडूनच येते। येस मॅडम, प्लीज। काका बोल बाळा। इतक्या काही गाई बापू कुठे गेले? ते नाही का कामासाठी गेले, लवकरच येते। ओके, हा बोला ना। मामा, हे काका आधीपासून माझ्या माला लागतात का? हो बाळा, दीदी सातारला होती ना तेव्हापासून। बरं, पोचतोच आहे। हा, थँक्यू। काका तुम्ही ओळखता का माझ्या बाबांना? हो, मी ओळखतो ना तुझ्या बाबांना। ते कसे दिसत होते? का रे बाळा, तुला का हवी ही माहिती? मग मी त्यांचं चित्र काय आणि मी त्यांना माझ्या बाबांना शोधेन ना। बर, तुझ्या बाबांचा चेहरा ना एकदम तुझ्यासारखा आहे, फक्त मोठा आहे। आणि बाळा, तुझे बाबा आहेत ना एकदम राजा माणूस आहेत। शहनशाह आहेत माझे बाबा। हो 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 हो, शहनशाह आहेत। तुला चित्र काढायचं ना, तर ऐक, तुझ्या बाबांची आहे ना अशी मस्त मिशी आहे, लांब केस आहेत, आणि त्यांचे डोळे आहेत ना एकदम तुझ्यासारखे आहेत। माझी सारखी डोळे आहेत त्यांची। हो, थँक्यू काय तोंडे काका। वेलकम बाळा। देव करो आणि तुला तुझा शहनशाह लवकरात लवकर मिळो। ओके ओके, बाय काय तोंडे काका। बाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा 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 सॉरी, आजवर मी तुम्हाला जो काही त्रास दिला ना त्यासाठी खरंच सॉरी। मला माफ करा हो, तुमच्याशी बोलायला पाहिजे होतं, तुम्हाला भेटायला यायला पाहिजे होतं ना। मी तुमच्याशी बोलले नाही ना, ही सगळ्यात मोठी चुकी आहे माझी। पण बाबा, आजही माझ्या मनात जी बापूंसाठीची जागा आहे ना, तीच तुमची जागा आहे। माझ्याकडनं अर्जुनने असं वचन घेतलं, मी तरी काय करणार होते। मला खूपदा वाटलं तुम्हाला भेटावं, तुमच्याशी येऊन बोलावं, पण मी कायम स्वतःला रोखायचे। बाबा, तुमच्या नातवाला पण भेटवायचे हो तुम्हाला, म्हणजे तुम्ही भेटलाय त्याला हे आधी,
नर्सरीत बाबा मला माहिती अर्जुनचा नसला तरी तुमचा खूप विश्वास आहे ना नियतीवर. अमोल अर्जुनची आणि तुमची खूप वाट बघतोय. तो शोधतोय तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला तुमच्या नातवाला भेटायचंय ना, त्याच्याशी खेळायचंय ना. मी अर्जुन बद्दल सांगितलं त्याला सगळं. तुम्हाला भेटायचंय ना, तेव्हापासून सारखं शहनशाह करतो. दुसरं सुचतच नाही त्याला काय. रास्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहनशाह. शहनशाह, तू कसं काय आपल्या चालतो रे? तू खरंच ताकदवान असणार आहे. डॅरेबाज ताकदवान शरीर असं असेल तर मी आरशात बघून चिटलं काढू शकतो. बाबा तुम्हाला माझ्याशी सून म्हणून नातं तोडायचंय. मी हे समजू शकते खरंच. मी ते नर्सरीत ऐकलं ते अजून लक्षात आहे माझ्या. सून पुण्यात आहे तर एकदा बी भेटायला आली नाही ना. माझ्या नातवाला कधी भेटवलंय मला तुम्ही. बाबा पण लेक म्हणून नातं नका तोडू. मी अर्जुनच्या आणि तुमच्यामध्ये खरंच नाही येणार. खरंच नाही. तुम्ही जसं म्हणताय ना तसं सगळं होईल. अमोल तुमचा शोध घेतोय. काही दिवसानंतर त्याला कळेल तेव्हा काय करायचं त्यासाठी तयार राहा फक्त. पण मी तुमच्यामध्ये नाही येणार. मी वाढदिवसाचं निमंत्रण द्यायला घरी आले होते. बाबा आदल्या दिवशी अमोलला हे सगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी डिवोर्सचे पेपर. बाबा बोला राहू काहीतरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्री कशी झाली? स्कूल फ्रेंड पासूनच आम्ही बालपणापासूनच आहे. एका वर्गात होता का? हो, एका वर्गात होतो आणि एका प्रायव्हेट क्लास मध्ये पण एकत्रच होतो. मग सगळ्यात हट्टी कोण होतं तुमच्या? सगळेच होते. हो खूप पाहिजे म्हणजे आणि रागिष्ट पण भांडखोर पण आणि अजून पण तसेच छोट्या गोष्टींवर अजून पण तसेच बसायचं. रागवायचं. काय हो सगळ्या मिळून तुमच्याच आले. चुकी एक्सेप्ट नाही करणार सर. कधी रागवत नाही. मी त्यांना समजून घेते. पण सगळ्या मिळून तुमच्याकडे का बोट दाखवताय? काय नाही त्यांना काय मी टोचते. तुम्ही त्यांना टोचता काय? हा बरं एक मिनिट. तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज? अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. बघितलं पाठचा रो अख्खा लव्ह मॅरेज. हे कायदे परदेश आहे. कोण? हो का? शर्मा. कसं काय जमलं लग्न तुमचं? सर पहिले आम्ही फ्रेंडच होतो. एकाच शाळेत होता? नाही, कॉम्प्युटर क्लास मध्ये होतो एकत्र. मग मैत्रीमध्ये कधी प्रेम झालं कळलंच नाही. कॉम्प्युटर कोणाचा हँग झाला? दोघांचा हँग झाला. दोघांचाही झाला. तुमचं कसं काय? आम्ही सेल्स मध्ये सोबत होतो. ते त्याच्यामध्ये झालं प्रेम झालं. मी इंटरव्ह्यूला गेली होती त्यांच्याच ऑफिसमध्ये. जस्ट अशी इंटरव्ह्यू द्यायला गेली होती तर मग असंच बोलणं सुरू झालं. त्यातनं मग तुमचं? नाही, माझं अरेंज मॅरेज आहे. माझं आम्ही एकाच एरियात राहत होतो, मागच्या पुढच्या चाळींमध्ये. ते म्हणजे बोलता बोलता कधी झालं ते पण कळलं नाही. बालपण कसं गेलं? बालपण गेलं. खूप मस्ती करायचो. ते दिवस अजून आठवण्यासारखेच आहेत. शाळेत असायचो ना की आम्हाला पिकनिकला न्यायचं एकाच ठिकाणी दरवर्षी. आणि आमच्या टिफिन मध्ये आम्हाला वाटायचं आई वडील काहीतरी वेगळं काहीतरी दे. पण नेहमी पोहे आणि उपमाच असायचं सगळ्यांच्या. ते बघून आमचा मूड ऑफ की आईने नेहमी तेच देते दुसरं काही देतच नाही. पण शाळेतले दिवस फार वेगळे असतात. खूप
खूपच छान. पण नंतर 10वीनंतर जे वेगळं झालो ना ते परत मग नंतर आम्ही 5 वर्षानंतरच भेटलो. ते कसे काय ते भेटले? लॉकडाऊन नंतर. ही मॅडम घरात बसल्या बसल्या काय नंबर मागितले सगळ्यांचे ग्रुप तयार केले राजेश शिवाजीचा. तेव्हा आम्ही मग परत परत हे झालं मैत्री झाली. मग एकमेकांच्या लग्न झाले आपापले, मग थोडे लांब पण रियुनियनच्या माध्यमातून तुम्ही परत भेटला होता कधी शाळेत? नाही. आता आम्ही प्लॅनिंग केलं, प्लॅनिंग चालू आहे आमचा गेट टुगेदरचा. प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे तरी पण प्लॅनिंग चालू आहे. तिचा छोटा बच्चू म्हणून तिला प्रॉब्लेम होतात आणि तिचा पण जॉब असतो, ती रात्री 9ला येते म्हणून तिला नाही हा शक्य. नाही, पण हिचं पण स्वतःचं पार्लर आहे म्हणून त्यांना नाही त्यांना वेळ जमत नाही. यांचं ह्या पण घरी पार्लर चालवते ही पण. पण त्या नाही राहिले. हा. तुम्ही तिघीच फक्त मोकळ्या हो. असता. मला मी पण ग्रॅज्युएशन झाले पण माझे मिस्टर बोलतात नाही करायचं. होय ना? हो म्हणून घरी यायचं म्हटलं तर हीच सगळ्यांच्या येते. मी सगळ्यांना आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये वगैरे सर ऍक्टिव्ह हीच करते. येते, हीच एक ऍक्टिव्ह हो आहे ना, रश्मी आणि active हीच सगळ्यांना असते. जोडून ठेवते. सगळ्यांना म्हणजे कनेक्ट येते. हो का? हो. तुम्ही का सगळ्यांना असं जोडून ठेवलंय? मैत्री पाहिजे ना लहानपणात. कोणीतरी असावा जोडून ठेवून. आता एवढं डोळ्यात पाणी का आलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शाळेत असताना तुम्हाला शिक्षा अशी कुठली शिक्षा आहे जी लक्षात राहील? आमचा जास्त वेळ क्लासच्या बाहेरच जायचं शिक्षा खायला. एवढे मस्ती करायचं की सर बाहेर काढायचे, पूर्ण लेक्चर बाहेरच असायचं आणि आम्हाला ती मजा असायची जास्त. तुमच्या बाबतीत काय लक्षात काय राहिलंय शाळेतला कुठला प्रसंग? ते मी तर दोन पहिल्या प्रेडला तर नेहमीच उभी असायचे. त्याच्यात काय शंकाच नव्हती कोणत्याही कारणामुळं. पण मॉनिटर तुमच्या पालकांना कधी बोलवलंय शाळेत? बोलवले पण आम्ही सांगायचं आम्ही कधी सांगितलं आणि बोलवायला पाठवलं, आम्हाला घरी पाठवायचे. आमचे घर जवळच होते. आम्ही फिरून परत यायचो. मम्मी नाही घरात, पप्पा नाही येत घरात. पण लहान असताना तुमच्या पालकांनी तुम्हाला कधी फटका दिलाय? हो भरपूर मार खाल्लाय. हा? भरपूर मार खाल्लाय. झाडूने? माझी मम्मी लागलं तुमची आहे काय मम्मी काय? मारायची. लाटण्याने मारायची. तुम्हाला? आम्हाला पण मारलंय. मग मी पण खूप मार खाल्लाय. खाल्लाय? काय अभिमानाने सांगतायत आता? ते दिवस पुन्हा येणे नाही ना. नाही येणे पण ते खूप आवडले दिवस, असं वाटतं ते पुन्हा यावे. लहानपण दिका देवा. हो गे ना. कसे आहेत स्वभाव, कसे आहेत सगळ्यांचे? सगळ्यांचे छान आहे आणि राहण्याचा स्वभाव. तुमचा मिळून मिसळून. तुमचा माझं समजदार आहे. मीच चिडकी आहे त्यांच्यावर. मी रागवली तर त्यांचा आवाज नव्हता, ते शांतपणा घेतात. म्हणजे ते म्हणतात की एकाने चिडलं तर एकाने शांत राहावं, ते शांतपणा घेतात. पण माझी चिडचिड जास्त होते. माझे पण खूप चांगले आहेत ते पण काहीच नाही. ओके मिस्टर चांगले आहेत? हो खूप छान स्वभाव आहे, समजून घेतात. पण माझीच खूप चिडचिड होते. का हो? कामामुळे वगैरे कसं त्यांच्यावर पण प्रेशर येतो ना. ते त्यांचं काम करून माझं काम माझ्या टाइमात झालंच पाहिजे, नाही तर मग मला भरपूर चिडचिड होते. तुमच्या बाबतीत? माझे मिस्टर खूप मला सपोर्ट करतात, खूप चांगले. माझा पण बिझनेस आहे, त्यामुळे खूप सांभाळून घेतात. बाबू आहे आमचा, त्याला पण डॅडीच लागतात. तुम्ही घरात कुठल्या भाषेत बोलता? हिंदी. हिंदी बोल. हो. तुमच्याकडे? माझ्याकडे मिस्टर माझे खूप चांगले, खूप सपोर्ट करतात. माझ्यासाठी त्यांनी नाईट शिफ्ट करून घेतली आहे माझ्यासाठी. हो, मी मॉर्निंगला जाते ना, मग त्यांनी नाईट शिफ्ट करून घेतली आहे बाबूसाठी. तुमच्या लव्ह मॅरेज मध्ये काही प्रॉब्लेम नाही? नाही. तुमच्या? आमची झाली स्टार्टिंगला. भाऊ बोलला नाही बाबू होईपर्यंत. बाबू झाला, त्यांनी घेतला की बोलायला लागला. आमच्यामध्ये काय नाही, नॉर्मल बघण्याचा पण कार्यक्रम होता. त्यांच्या पण घरचे सर्व आलेले. मला फक्त प्रश्न विचारलेला, जेवण बनवता येतं का? मी बोलली मला जेवण येत नाही बनवता. माझी सासू बोलली काय नाही चालेल. त्या खूप प्रेमळ आहेत, म्हणजे खूप समजून घेतात. आता आम्ही तिघेच आहेत ना, मी, माझे मिस्टर आणि सासू. मग त्या काहीच नाही मला अशी जिम्मेदारी जास्त पडू देत. पण तुम्ही सगळ्या जणी आता भेटत असता? हो. एकमेकींच्या घरी. अच्छा, एकमेकींच्या घरी जाता? एकमेकींच्या घरी जातो. 12:30 पर्यंत मी काल हिच्याच घरी होते. कशासाठी? ही मॅडम येत नव्हती, लेट झाले, डिस्कस करायचं होतं, इकडे यायचं. ही तयारच नव्हती याला. खूप का तुम्ही तयार नव्हता? माझं ना ऑडिट होतं ऑफिसचं, त्यामुळे मग तिला मी खूप कन्व्हिन्स केलं. तिच्यासाठी मी 12:30 पर्यंत थांबले तिथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या मुलाचं लग्नही वाटतं. होय ग, हाच तो मोठा मुलगा दिसतोय. ती मोलकरीने म्हणे त्यांच्या घरची. काय वाटतं तसंच. अहिल्यादेवी आल्या. पण अहिल्यादेवी किर्लोस्करांना हे शोभतं का? तर काय, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाचं लग्न असं गुपचूप, आणि तेही एका मोलकर्णी सोबत. एक्सक्यूज मी, काय बोलताय तुम्ही? पोरीनं काहीतरी घोळ घातलाय म्हणून गडबड करत्यात. काही काय बोलताय तुम्ही? सॉरी मॅडम, पण तुम्ही लपून मुलाचं लग्न करताय आणि आम्हाला विचारताय. लग्न? काय चाललंय इथे? थांबवा हे सगळं. आदित्य, थांबा, उठू नका. तुम्ही पूजा अर्धवट टाकू शकत नाही, अन्यथा अनर्थ घडेल. कोण म्हणाला इथे लग्न चाललंय? एक बाई म्हणत ती लग्न सुरू आहे. तुम्हाला हे लग्न दिसतंय? इथे एक पूजा चालली आहे. आता आम्ही एक साधी पूजा सुद्धा करू शकत नाही का? का आम्ही देवळातच यायचं नाही आता? आणि कोणती बाई? हा, गुरुजी यांना सांगा ही कसली पूजा चालली आहे ते. हे बघा, जन्मपत्रिकेमध्ये जर नवग्रह दोष असेल तर त्या नवग्रहांच्या शांती करता ही अशी पूजा केली जाते. ही नवग्रह शांती पूजा आहे. कळलं? आणि ही अहिल्यादेवी जेव्हा तिच्या मुलाचं लग्न करेल ना, तेव्हा अख्खं जग बघेल. ही पूजा चालू आहे ना, मग हे दोघं एकत्र काय करतात? ही मुलगी आमच्या घरात काम करते. नुकताच तिचा साखरपुडा एका दुसऱ्या मुलासोबत झालाय. मला वाटतं तुम्ही निघा आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, मी दादासाहेबांना तेच सांगत होते की आपल्या आदित्यच्या शेजारी या पारूला नका बसवू पूजेला, पण दादासाहेबांनी माझं ऐकलंच नाही. तेच म्हणाले, पारू बस तू आदित्यच्या शेजारी. माझं ना कोणीच ऐकत नाही या घरात. काय काकू, काही काय बोलताय तुम्ही? अरे आदित्य, सगळं तर तुझ्या समोर घडलं ना, बघितलं ना तू काय काय झालं. असं का करतोय सर? वहिनी मी सांगते. थांबा जरा. पहिल्या अगं, काल पारूची पण पत्रिका दाखवायची होती ना गुरुजींना. दोघांच्याही पत्रिकेत तोच दोष आहे आणि तशीच पूजा करावी लागेल. काही हरकत नाही, आपण उद्या पारूची सुद्धा नवग्रहाची पूजा उरकून घेऊया. पारू, तुला तरी कळायला हवं ना, आम्ही मालक नोकर हा भेद करत नाही, मान्य. पण एक शिस्त असते, काही नियम असतात आणि ते नियम चांगल्यासाठी असतात. गोष्टी नियंत्रणात राहाव्यात म्हणून तुला आपली मर्यादा पाळता आलीच पाहिजे. श्रीकांत सरांनी कितीही आग्रह केला तरी तू शिस्त का मोडलीस? या अहिल्यादेवीने एक व्यवस्था निर्माण केली आहे आणि ती मोडायचं धाडस तू केलंच कसं? मारुती, तू तरी थांबवायचंस का? तुझी मुलगी जे करते ते तुलाही योग्यच वाटलं? चांगुलपणाचा गैरफायदा घेणं म्हणतात ह्याला. मॅडम, असं काही नव्हतं, चूक झाली. आई, पण पारूची काहीच चूक नाही यात. ती नाहीच म्हणत होती बसायला, उलट आई आम्हीच सांगितलं तिला इथे बसायला. हे तुमचे संस्कार झाले. पारूने तिच्या संस्कारांना जागलंच पाहिजे. थांबवा ही पूजा. पारू, उठ पाटावरून.
हा मुली, बैस बैस खाली. अहिल्या देवी, या दोघांच्या पूजेचा संकल्प एकत्रच केलेला आहे. त्यामुळे ही पूजा दोघांनी एकत्रच करायची. आणि या दोघांपैकी कुणीही पूजा अर्धवट केली तर त्याचा दोष दोघांनाही लागेल, तुम्हाला सुद्धा लागेल. आणि मग आदित्यासाठी केलेल्या पूजेचा काहीही उपयोग होणार नाही. हा अट्टाहास व्यर्थ होईल. अगोदरच आदित्यचे ग्रह अनिष्ट आहेत. त्यांची कक्षा वाढेल आणि मग नको ते घडेल. कसं सांगू तुम्हाला अहिल्या देवी, एकदा सुरू केलेली पूजा ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागते, अन्यथा अनर्थ घडतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला वाटलं होतं वशीकरणाची शक्ती गेल्यानंतर माज उतरेल तुझा, पण नाही. नीट बोलायचं माझ्याशी. का? कोण आहेस तू? पाठीवर वार करणारा एक क्षुल्लक दैत्य? हिम्मत असेल ना तर समोर येऊन लढ. असे भेकडासारखं नाही लढायचं. खरं तर हात तोडायलाच हवा होता मी. चुकलंच माझं. एक गोष्ट सांगते तुला, लक्षात ठेव. म्हणजे मला वाटत नाही त्यामुळे तुझ्या डोक्यात काही प्रकाश वगैरे पडेल, पण तरीही सांगते. काही विशिष्ट ग्रहमान असतं. त्या ग्रहमानात आपण दुसऱ्यासाठी जे चिंततो किंवा दुसऱ्याबद्दलचे बोलतो ना, ते आपल्याच बाबतीत घडतं. म्हणजे जसं आता तू हात तोडण्याबद्दल वगैरे बोललीस ना, ते तुझ्याच बरोबर घडेल ना. ते काळजी घे. जप तुझ्या हाताला, कारण गदग्रहण संपलंय आता. सोड. आई गो. माझ्या माणसांना हात लावलास ना तर हीच अवस्था होणार तुझी. पायाखाली तुडवली जाशील. मला माहित नव्हतं. मी जे विशिष्ट ग्रहमान म्हटलं ते आत्ताच आहे. आत्या, रक्त आलं विरोचकाच्या हातातनं. हिने तुमच्या रक्ताने मला पत्र लिहून पाठवलं होतं. या पत्राचं उत्तर द्यायचं का? लिहायचं पत्र विरोचकाच्या रक्ताने? नको. हिचं रक्त घाणेरडं आहे. ही घाण आपल्यात नको. खूप दुखतोय का हात?
ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पुन्हा सगळं तसंच घडतंय. केतकी काकू फाल्गुनीताई आणि तन्मयला पोरीच्या बाहेर काढायला हवं. चला चला. भूकंप आला का? आणि हा आवाज कसला आहे? आई ग, कानठळ्या बसतायत. साहेब, तुम्ही सगळ्यांना घेऊन घराबाहेर जा. नेत्रा, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. साहेब, मला विरोचकाच्या खोलीत जावंच लागेल. तुम्ही या सगळ्यांना घेऊन जा प्लीज. ऐका माझं. पण अद्वैत, खरंच यांना घेऊन बाहेर जा. मी आहे तिच्या बरोबर. पण खरंच जा. नेत्रा, प्लीज बी केअरफुल. चला सगळ्यांनी बाहेर. फाल्गुनी, बाबा चला. तन्मय, सावकाश सावकाश. बाबा साबण. आत्या लक्ष हळू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, आलास तू? काय झालं? तुम्ही मला असं बाहेर का बोलून घेतलं? आणि हे काय, तुम्ही कुठे जाताय का? हो रे, जरा महत्वाचं काम आहे. 2-3 दिवसात परत येईन. दायचीच्या कार्याच्या आधीच येईन. भाऊ, पण आईचं काय? तिला सांग माहित नाही म्हणून. पण काही सिरियस गोष्ट आहे का? मी येऊ का तुमच्या सोबत? अरे नाही नाही, तसं काही नाहीये. आल्यानंतर तुला सगळं सविस्तर सांगेन. मी निघतोय आता. पण तू इथे दादा मामा बरोबर उमाईची आणि सगळ्यांची काळजी घ्यायची. आणि तुझ्या आईला आवर घाल. कुठल्याही चुकीच्या निर्णयाला बळी पडू नकोस. येऊ मी? नीट जा.
नीरज, नीरज, हे काय तू इथेच बसलास अजून? वाजले किती? तुला जायचं नाहीये का? अरे मी काय विचारते, तुला जायचं नाहीये का? मॉम, आय एम रिअली सॉरी, पण मी नाही जात आहे. व्हॉट व्हॉट नॉनसेन्स नीरज. तुला एवढं मी रात्री समजवलं तरी तू तुला हवं तेच केलंस. कधीच ऐकायचं नसतं तुला माझं. नेहमी स्वतःचं खरं करत असतोस. मॉम, असं नाही आहे अजिबात. येतील अशा अपॉर्च्युनिटीज लाईफमध्ये परत येतील मॉम, पण ही वेळ फक्त स्वतःचा विचार करायची नाही आहे. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. जर तू तुझंच म्हणणं खरं करणार असशील तर आता माझा पण निर्णय ऐक. दायजीचं 13वं झालं की आपण इकडे राहायचं नाही. आपण मुंबईला जायचं आणि मुंबईला गेल्यावर तू तुझ्या डॅड सोबत आपला बिझनेस जॉईन करायचा. नीरज, तू आता एकटा नाहीयेस. निशीची सुद्धा जबाबदारी आहे तुझ्यावर. पुढे तुम्हाला मुलं होती. आयुष्यभर दोर कापलेल्या पतंगासारखा इकडून तिकडे झुलत राहणार आहेस का? आणि निशित, तू एक बायको म्हणून तुला असं वाटत नाहीये का की तुझ्या नवऱ्याने सेटल व्हायचा गंभीरपणे विचार करायला हवा? तर तू तरी समजू ह्याला. माझं तरी ऐकत नाही, ऍटलीस्ट तुझं तरी ऐकेल तो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आय एम सो सॉरी ओवी. तुला जेव्हा माझी गरज होती नेमका त्याच वेळेस मी नव्हतो. त्यावेळी खरंच तुझी खूप आठवण येत होती. असं वाटत होतं दॅट यू शुड बी हिअर विथ मी. खरंच खूप आठवण काढली तुझी. ओवी, मला माफ कर. मला माहितीये मी त्या लायक नाहीये, पण तरी ओवी बाळा, मी खूप विचित्र परिस्थितीत अडकलो होतो. त्यामुळे मला समजलंच नाही तुझ्या स्टॅबिंग बद्दल. आणि जेव्हा कळलं मी तेव्हा लगेच निघून आलो इकडे. ओवी, आता मी तुला एकटं नाही सोडणार. पण दोघंही लंडनला परत जाऊयात. आय एम सॉरी डॅड, बट आत्ता मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत. ओवी, अगं तू काय बोलतेस? डॅड प्लीज लिसन टू मी. ओवी, माझं ऐक. तू हट्ट करू नकोस ओवी, प्लीज. डॅड, जेव्हा मला बरं नव्हतं ना तेव्हा या घराने मला आधार दिला. अगदी ताईचीने सुद्धा माझी काळजी घेतली. फक्त उमा मावशी नाही, दादा, मंजू काकी, बंधू काका, श्रीनिवास, डुग्गूने सुद्धा माझी काळजी घेतली आहे. डॅड, एव्हरीवन वॉज जस्ट देअर फॉर मी. एंड उमा मावशी मला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर बसून तिने हे ड्रेसेस शिवलेत माझ्यासाठी. मला बरं नसायचं तेव्हा मॉम जशी डे नाईट माझ्या शेजारी बसून राहायची ना, तशीच उमा मावशी होती. एव्हरी डे रात्री माझ्या जवळ झोपायची. डॅड, मी तुझ्यासोबत आले असते, पण ताईची जाण्यामुळे आता उमा मावशी खूप अपसेट आहे. ताईची फक्त तिची सासू नव्हती, तिची आई होती. अँड आई गेल्यावर मुलीला काय फील होतं हे माझ्यापेक्षा बेटर अजून कोण समजू शकतं. आता माझ्या मावशीला इमोशनल सपोर्टची गरज आहे. अँड मी असंच निघून जायचं. नो डॅड, आय कांट कम विथ यू.
प्लीज मला इथे राहू दे. आई एम सो प्राऊड ऑफ यू. किती बदलली आहेस बाळा तू. तुझी मॉम जाता इकडे असती तर तिला उमाताईचं आणि तुझं बॉन्डिंग बघून खूप आनंद झाला असता. खूप काही केलंय ग उमाताईने आमच्याकरता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी जरा जाऊन आल्या. एक मिनिट, तू आम्हाला नेहमी सांगते हातातलं काम सोडून कुठे जायचं नाही, तू कुठे निघालीस? अरे त्या आशूचा फोन आला होता. मग म्हणजे काहीतरी काम आहे त्याचं, मग जाऊन येते ना मी जरा. शिवा, जायला पाहिजेच काय? हे बघा, आपण जेव्हा जेव्हा त्याला फोन केलाय तेव्हा तेव्हा तो आपल्या मदतीसाठी आलाय. त्या आजीचा नातू झाला तो. त्या आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं तेव्हा आला की नाही, पॅम्पलेट वाटायला आला. मग आता जर तो बोलवतोय तेव्हा आपण जायला नको का? हो, पण काम काय आहे? त्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटायच्या, तर त्याला मी सोबत हवी आहे. मग काय भाई, त्याला मदत करावी लागेल ना, दोस्ती निभावीच लागेल ना. आता नवीन त्याचं आयुष्य सुरू होणार, तर तो खुश आहे. त्याच्या खुशीत आपण त्याला मदत केली पाहिजे ना. त्याने तुला त्रास होणार आहे ग. त्रास कसला? त्याच्यात काय, पत्रिका तो वाटणार आहे, मी नाही. मी फक्त सोबत म्हणून जाणार आहे. शिवा, तुला काय आम्ही आज ओळखतो काय? आणि त्रास झाला तरी दाखवणार आहे का ते आपल्याला? शिवा, तुला त्रास होतो, तू बोलत नाही, पण आम्ही पाहिलंय आमच्या डोळ्याने. अरे तुम्हीच विचार करा, आता असे कितीसे दिवस उरलेत. आता त्याचं नवीन आयुष्य सुरू झाल्यावर तो बिझी असणार त्याच्या आयुष्यात. तो काय सतत इथे येणार नाहीये भेटायला. तो खुश आहे, तर आपण पण त्याच्या खुशीत असं छान फील केलं पाहिजे ना. म्हणजे तू जाणारच? प्लीज आता मला थांबवू नका. अगं पण शिवा. अरे पण काय, मी काय उठसूट भलत्या सलत्या मुलीसाठी पत्रिका वाटायला नाही चालले ना. माझ्या बहिणीसाठीच चालले आहे. मग काय हरकत आहे, तेवढीच तिच्या आनंदात मी मदत करीन ना. शिवा, अशाने तू स्वतःला त्रास करून घेशील ग. हो, एकदम बरोबर बोलतोयस. असं नाही झालं तर माझ्या बहिणीचं लग्न तुटेल आणि मला ते नकोय. आणि तसं होऊ नये म्हणून मी हे सगळं करते. काय गँग, काय चाललंय? चला शिवा, चला जायचं का? हो, हा निघूया ना. चल. ए, काय झालंय तुला? नाही, काय नाही. चल. अरे ऐक ना, पत्रिका वाचलीस का? एवढी पत्रिका द्यायला येतेस माझ्याबरोबर? नाही ना? अरे मी वाचेन ना बाबा, आता कशाला? बस का? हा, अरे बाबा मी वाचेन, आपण आता उशीर होतोय ना. आधी पत्रिका वाचून घे. सांग मला कशी आहे. ची सौकात दिव्या आणि ची आशुतोष यांचा शुभ विवाह. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिव्या आशुतोष भारी आहे. तुमचं नाव वाचूनच कळते की तुमचं कपल एकदम भारी असेल. थँक्यू. आमचं कपल भारी असेल. हे गँग, थांबा, तुम्हालाही दाखवतो.
चलो निघायचं. मी येते जाऊन, तुम्ही सांभाळा. आपली शिवाना आशूसोबत वेळ घालवण्यासाठी काहीही करेल. हो ना, अजूनही त्याच्यावर तिचा जीव आहे. ह्या पत्रिकेवर दिव्याताईच्या नावाऐवजी जर शिवाचं नाव असतं तर किती भारी झाली असती रे अजून ही पत्रिका. ओ वंदना ताई. हा ताई, आले आले. अहो ताई, तुम्ही कशाला आलात? मी हे बघा कॉल लावून झाले होते, मीच घेऊन येणार होते. घ्या, हे घ्या पैसे. अहो कशाला उगाच घाई? हो, आता पैशांनी पैसा जोडला पाहिजे. खरंय. मग कशी चालली आहे लग्नाची तयारी? चालली. कसं आहे, आपली मुलगी द्यायची म्हटल्यावर थोडंफार करावंच लागतं ना. फार काही नाही, पण मानपानाचं तरी. अहो असतंच असं. पण मी ऐकलंय मोठ्या घरात दिव्याचं लग्न जुळलंय. मग तुम्हाला कसली आलीये काळजी? नाही, काळजी अशी नाही हो, पण मुलीचं लग्न आहे म्हटल्यावर टेन्शन येतच ना. पण ती माणसं फार चांगली येतो, त्यांनीच जमवून घेतलंय सगळं. आम्हाला फार काही करावंच नाही लागलं. नाही म्हटल्यावर लग्न घर आहे, थोडंफार कमी जास्त होतच नाही का? अहो बरोबर आहे. आणि दिव्याचं पण चांगलं नशीब आहे, चांगला सुखाचा संसार करेल ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोला सरगम मॅडम, फोन कशापायी केला? मॅडम, मी खरंच आता मनावर घेतलंय. मी आज परत एकदा फॅक्टरीत चालली आहे. मग हे आम्हाला सांगायची काय गरज आहे? अहो, तुम्हाला तेच कळवण्यासाठी फोन केला. तुम्हाला माहित असायला हवं ना, म्हणून फोन केला. ही असली फुकटची माहिती द्यायला आम्हाला फोन करू नका. आम्हाला लई कामं असतात. आम्ही सारखा सारखा तुमचा फोन घेऊच असं काही नाही. आम्हाला माहिती न काय, आम्हाला रिझल्ट पाहिजे, रिझल्ट. नाही मॅडम, लवकरच तुम्हाला रिझल्ट नक्कीच दिसेल. मी त्याचसाठी प्रयत्न करते. नाही, बाद झाले तुमचे प्रयत्न. प्रयत्न करते. वर तोंड करून तुम्ही एवढं मोठं चॅलेंज घेतलं ना व, ते पूर्ण कधी करणार आहे तुम्ही? हा, आता काम झालंय सांगायलाच आम्हाला फोन करा. त्याआधी आम्हाला फोन करायचा नाही. आम्हाला आमच्या सुनबाईंना धडा शिकवायचा आहे, पण तुम्हाला धडा शिकवायची वेळ आणू नका. ये चंची, ये अशी समोर ये आमच्या. ये. काय तुला पण तुझ्या आईसारखी सवय लागली की काय चोरून ऐकायची? नाही मावशी, नाही. म्हणजे मी आले ना तेव्हा मी तुला आवाज देणारच होते, पण फोन सुरू होता ना. बरं सांग, काय काम आहे? म्हणजे सॉरी मावशी, मला विचारायचं होतं का तू अक्षदाला धडा शिकवणार आहे, म्हणजे नेमकं काय करणार आहे? तुला काय सांगितलं होतं आम्ही? नको त्या गोष्टीत नाक खुपसू नगस. लक्षात राहत नाही वय तुझ्या? वय मावशी, म्हणजे परत सॉरी बर का. मी लय विचार केला तर तू सरगम मॅडमला हाताशी धरून अक्षदाला धडा कसा शिकवणार आहे हे काय कळलं नाही बघ मला. ही चूक झाली बघ तुझी. तू लई विचार केलास. जास्त विचार करत जाऊ नकोस चंची. आपल्याला झेपेल तेवढंच करावं आणि कळलंच तुला. योग्य वेळ आली की आम्ही काय करणार होते. चालवा पटापटा. हा, तिकडे त्या महिला बघा तुमच्या मागून येऊन पटापटा काम केली. 4 झालं मी बघून.
आता महिलांना पण दाखवायचं पुरुष काही कमी नाही, कळलं का? पटापट आवरा, तिकडचं बघा, हे आवरा पटापटा. रव्याजी वहिनी साहेब तुम्ही इकडं. हो, अधिपतींना टिफिन द्यायला आले. आज सकाळी काहीच न खाता निघाले ते. मला म्हटले काहीतरी महत्वाची मीटिंग आहे, मुंबईची माणसं आलीत आणि तसेच निघाले, म्हणून मी घेऊन आले. तुम्ही द्या माझ्याकडे डबा, मी देतो त्यांना. मुंबईची माणसं आलीत ना, त्यांची मीटिंग तिकडे सुरूच आहे. नाही नको, मी जाऊन देईन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. महिला कामगार ज्या आल्यात त्याच बायकांनी सुचवलं की मिरचीचं लोणचं साधी गोष्ट आहे, पण एवढं एक नंबर आणि 100% ऑर्गॅनिक तुम्ही खाल्लं का नाही इशे हार्ड होऊन जाणार. यासनी जाताना देऊन घ्या. अहो आम्ही तुमच्याकडचं हे लोणचं टेस्ट केलं, एकदम घरच्यासारखी टेस्ट आहे बघा. म्हणून तर आम्ही तुम्हाला ऑर्डर देतोय या सगळ्या मालाची. नाही पाठवतोय, सध्या सॅम्पलसाठी का होईना 5-5 बॉक्स पाठवून देतो सगळ्या दिवस तुम्हाला. अहो नाही 5-5 बॉक्सने होणार काय? आम्ही तुम्हाला सांगितलं ना तुमचं प्रोडक्ट आम्हाला परदेशात पाठवायचंय. आता आपण करूया ऍडजस्ट, पण पुढच्या वेळेपासून तुम्हाला सांगतोय. बरं असं व्यस्त. हा आता ते तुम्हाला करावंच लागणार. 5 बॉक्स होणार नाही म्हणते, मग किती बॉक्स लागतात? आता तुमच्याकडे सगळ्यांचे 500 बॉक्स असतील तरी चालतील आम्हाला. काय सांगायला एवढे? अहो हे तर काहीच नाहीये. आता तुम्ही कमी पडाल आम्हाला सप्लाय करायला. आमच्या ऑर्डर थांबतच नाहीत. आम्हाला पक्की खात्री आहे तुमच्या मालाला मोठा उठाव मिळणार बघा. नाही हो तुमचा मोठेपण आहे खरं तर. नाही हो, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटीच तशी आहे. खरं सांगू काय, आमचं एकट्याचं काही ह्याच्यात क्रेडिट नाही आहे. आमची सगळी टीमच अशी. आता हे ओंकारराव म्हणा किंवा बाकी पण आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत का नाही, सगळे कामगार आणि महिला कामगार सगळी दिवस रात्री एवढी मनापासून झटतात का नाही, घरचं काम असल्याचं. आणि महिला कामगार आम्ही जे जॉईन करून घेतल्यात त्या बायका तुम्हाला सांगतो साहेब, एवढं जीव लावून काम करतात आणि स्वच्छता टापटीप जे नियम दिले ते पाळून काम करणार. तुम्हाला माहिती आहे की महिलांचं काम म्हणजे एकदम घरच्यावानी. म्हणजे त्यांचं कसं असते माहिती आहे काय, त्या एकदम साधा सरळ विचार करतात. हो ते काय विचार करतात, आपण घरात भाजी भाकरी बनवतोय ते प्रॉडक्ट असते आपल्या घरच्यांच्या पोटात जाणार असते की नाही, तसंच कारखान्यातून ते काम करतात. का बाबा हे प्रॉडक्ट कोणाच्या पोटात जाणार आहे, कोणाची बायकाबरोबर खाणार आहेत, तर त्यांच्या पोटात चांगलंच जावं अशा एवढ्या नितळ भावनेनं ह्या सगळ्या बायका काम करतात. त्यांचं यश आहे. अहो म्हणून तर तुम्हाला सांगतोय आम्ही, तुमच्या या मालाचे महिन्याला कमीत कमी 500 बॉक्स लागतील आम्हाला. आणि तरी आम्ही तुम्हाला कमीत कमी सांगतोय. आता तुमच्याकडे जेवढे बॉक्स असतील ते सगळे पाठवले तरी चालेल. हे एवढं आता लागणार आहे? हो मग काय सांगतोय आम्ही, फक्त सप्लाय वेळच्या वेळेला पाठवून द्या म्हणजे झालं. हा फक्त वेळ चुकवू नका. नाही सप्लायची वेळ चुकणार नाही, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. नाही बरं खरंच थँक्यू बरं काय. हो तुम्ही आम्हाला काय थँक्यू म्हणताय, आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. आणि आता आपलं हे नवीन व्हेंचर चालू झालेलं आहे, सो कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला बी कॉंग्रॅच्युलेशन. बरं हे तुमच्याकडेच असू दे. हा आम्ही येतो. ठीक आहे भेटूया. राहू दे असू दे. क्या बाबा बघितलंस काय ऑर्डर? हो बाबा. आपण नुसतं मुंबई म्हणत होतो, हे काय 7 समुद्र पार चाललं की विषय. हो आता आपल्या सोनियाची प्रोडक्टचं नाव सगळ्या जगाला माहित पडणार आहे. नाही पण तू काय बी म्हण, हो का नाही या महिला कामगार आहेत का नाही ह्यांचा पायगुण आहे बघा आणि हातगुण आहे. खरं सांगतो तर ह्यासनी गुड न्यूज अशीच द्यायला नको. एका पार्टीची जुळणी करूया, नियोजन लावूया मस्तपैकी खतरनाक, आणि त्या पार्टीत आपण देऊया गुड न्यूज. खुश होऊन जातील सगळ्या. मस्त आयडिया दिलीस बाबा. जिंकले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.